श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या आणि महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुंबईमधील जेलमध्ये रोज रात्री गुन्हेगार स्त्रियांना देशी तूपच का दिले जाते, तर ऐकून तुमच्यावर शहारा येतील. नमस्कार मैत्रिणींनो, मी मुंबईत एका जेलमध्ये महिला जेलर आणि तिकडे रोज रात्री गुन्हेगार स्त्रियांना अंधारातील खोलीमध्ये गाईचे देशी तूप रोज दिले जातं हा विषय खूप परेशान करणारा आहे. एक रात्र खूप भीतीदायक रात्र होती. जेव्हा आमच्या घरामध्ये दरवाजे एकदम खटखट आवाज आला तेव्हा घरातले सगळे बाहेर गेले होते एका लग्नासाठी. त्यामुळे घरी कोणीच नव्हतं. कविता एकटीच घरी होती. कविताचं ॲन्युअल कार्यक्रम होता म्हणून कविता एकटीच लग्नाबाहेर गेली नव्हती. आईने नोकरानीला सांगितले होते की माझ्यासोबत 2-3 दिवस राहा, पण अचानकच संध्याकाळ झाली आणि नोकरिणीच्या मुलांना बरे वाटत नव्हतं आणि त्यांची तब्येत खराब होती. त्यामुळे नोकरिणीला जावं लागलं म्हणून कविताने दरवाजा आणि खिडक्या व्यवस्थित बंद केल्या. म्हणजेच तिला थोडासा आराम वाटला, बरं वाटलं आणि अचानक भीतीही वाटणार नाही आणि व्यवस्थित झोपही येईल म्हणून तिने व्यवस्थित दरवाजे बंद करून घेतले. तेव्हा ती झोपी गेली. नंतर थोड्या वेळातच तिला दरवाजावर खटखट असा आवाज आला. नंतर तिची झोप मोडली आणि खूप घाबरली. झोपेतून उठली आणि विचार केला की एवढ्या रात्रीच्या दरवाजावर कोण आवाज करत असेल. खटखट खटखट, एवढ्या रात्रीचा कोण आला असेल. तेव्हा खूप घाबरलेली आणि बाहेर आली आणि बघितलं की कोण दरवाजा वाजवत आहे. कृपया दार उघडा, मला मदतीची गरज आहे, मी जखमी आहे, प्लीज दरवाजा उघडा असा आवाज आला. तसं तर शहरामध्ये खूप वाईट परिस्थिती चालू होती. अचानकच कुठे पण दंगा होत असायच्या. त्यामुळे कविताला वाटलं की खरंच मदतीची गरज आहे म्हणून तिने दरवाजा उघडण्यासाठी विचार केला. पण तेवढ्यातच बाहेरून एक महिला म्हणाली, उघडा, लवकर उघडा, माझा जीव धोक्यात आहे. त्या महिलेचा जीव धोक्यात होता. दरवाजा वाजवणारी एक महिलाच होती. त्यामुळे कविताला वाटलं की खरंच त्या स्त्रीला मदतीची गरज आहे, आपण तिला मदत केली पाहिजे. त्यामुळे कविताने विचार केला की दरवाजा उघडला पाहिजे का, काय माहिती मी कोणाच्या मदतीला येईल असं कविताला वाटलं. कविताने दरवाजा उघडला तेव्हा बाहेर एक स्त्री उभी होती. त्या स्त्रीने कविताला बघताच कविताच्या घरामध्ये कविताकडे एकटक बघू लागली. ती स्त्री जवळजवळ 30 वर्षाची असेल. खूप सुंदर तरुणी अशी एक मुलगी होती आणि तिच्याकडे बघून असं वाटत होते की ती खूप बिचारी म्हणजे खूप वाईट परिस्थितीतून सामना करून आलेली आहे. तिची हालत खूप गंभीर होती. त्या स्त्रीची हालत गंभीर असूनही तिची सुंदरता त्या गंभीर अवस्थेला कुठेतरी लपवून ठेवत होते. डोक्याच्या कपाळाच्या वरच्या बाजूला थोडंसं रक्तही आलं होतं. खूप वाईट अवस्थेत ती जखमी आलेली होती. नंतर कवितेला सायरनचा आवाज आला. तिने बघितलं की अचानक पोलिसांच्या गाड्यांचा म्हणजे सायरन वाजत आहे. कविताने खूप आश्चर्यचकित होऊन बघितलं. कविताला वाटले की तिच्याकडून काहीतरी चुकीचे झालेले आहे, तिने काहीतरी चुकीचं काम केलेलं आहे. तिला वाटलं की ही सुंदर स्त्री आहे, ही तर गुन्हेगार असू शकते आणि तिला पकडण्यासाठी पोलीस तिच्या मागे लागलेले आहेत. त्यामुळे ती मुलगी ही म्हणू लागली, मला कुठेतरी लपवून ठेव, माझ्या पाठीमागे पोलीस लागलेले आहेत, कृपया माझी मदत कर. कविताला खूप पश्चाताप झाला की तिने एका गुन्हेगाराला तिच्या घरामध्ये जागा दिली होती. कविता वारंवार विचार करू लागली की मला हिला घरात घ्यायला नको होतं, मी उगाच हिला घरात घेतलं, एका गुन्हेगाराची मी मदत केली. जर पोलिसांना तसं काही संशय आला तर ते माझ्या घरात दार उघडून येतील आणि कविताला वाटेल की तिच्याबरोबर कवितालाही जेलमध्ये घेऊन जातील. पोलिसांच्या गाडीचा सायरन आवाज थोडा जास्त येऊ लागला, जसं की गाडी जवळ आली आहे. कविताचे डोकेच काम करत नव्हते, बंद झालं आणि तिला काय करावंही सुचत नव्हतं. आता काय करायचं. ती तिच्याच घरामध्ये पळून जाऊन एका अडगळीच्या खोलीत जाऊन बसली. ती विचार करू लागली की आत्ता पोलिसात
येतील आणि दरवाजा उघडतील आणि माझ्या घराची छान बाण करतील, तेव्हा मी काय करू? तर कविताला ती स्त्री म्हणाली की मला कुठेतरी लपवायला जागा द्या, मी लपून बसते. तेव्हा कविताने घाबरत घाबरत त्या स्त्रीला पुन्हा प्रश्न केला की तू कोण आहेस आणि पोलीस तुझ्या पाठीमागे का लागले? आणि तेव्हा ती स्त्री म्हणाली, देवाची शपथ, मी काहीच खोटे बोलणार नाही, फक्त मला कुठेतरी लपवून ठेवा, मी सगळं तुम्हाला खरं सांगेन, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देईल आणि मी तुम्हाला कोणतंच नुकसान पोचवणारही नाही. मी ते माझ्या फक्त जीवाची रक्षा करण्यासाठी आलेली आहे. तेव्हा बाहेरून पोलिसांनी स्पीकरवर त्या स्त्रीचा शोध घेण्यासाठी आवाज द्यायला सुरू केलं की एक खतरनाक महिला कैदी जेलमधून फरार झालेली आहे, तिला घरात कोणीही जागा देऊ नका. जर तिला कोणी घरात जागा दिली तर पोलीस थोड्याच वेळात तुमच्या घराची तपासणी करण्यासाठी येत आहेत, लवकरात लवकर तिला बाहेर घेऊन या आणि आमच्या हातात या. हा आवाज ऐकून दोघेही घाबरले. कविता तर खूप जास्त घाबरली. नंतर ती स्त्री कविताला म्हणू लागली की लवकरात लवकर मला कुठेतरी लपवून ठेव, नाहीतर माझ्यासोबत तू संकटात येशील. तिचं ऐकून कविताने तिला लपण्यासाठी एक जागा दाखवली. एक पाण्याची टाकी होती, तर त्या टाकीमध्ये तिला लपवण्यासाठी ती सांगितलं आणि पाण्याच्या टाकीमध्ये पाणीही होतं आणि ते खूप थंड पण तरीही कविताने तिला त्या थंड पाण्यामध्ये उडी मारायला सांगितली आणि त्याच पाण्यामध्ये लपून बसायलाही सांगितलं. कारण कविता खूप घाबरलेली होती, तिचे डोकेच काम करत नव्हते आणि एवढ्या थंड पाण्यामध्ये लपण्यासाठी सांगतही होती. कविताला वाटलं की ही स्त्री एवढ्या थंड पाण्यामध्ये बसणार नाही, झाकण लावून तर मुळीच बसणार नाही. कविता विचार करू लागली की ही स्त्री म्हणेल मी एवढ्या थंड पाण्यामध्ये बसण्यापेक्षा मी पोलिसांकडे जाते. आणि परंतु काही वेळातच त्या स्त्रीने काहीही विचार न करता त्या टाकीमध्ये व एवढ्या थंड पाण्यामध्ये तिने उडी टाकली आणि आतून झाकण देखील लावून घेतलं. 2 मिनिटांनी कविताच्या दरवाजाला पुन्हा आवाजाचा खट असा आवाज आला. तेव्हा तिने दरवाजा उघडला. तेव्हा कविताच्या समोर एक महिला पोलीस आणि खूप सारे पुरुष पोलीस होते. कविताने दरवाजा उघडला आणि सर्वजण आतमध्ये येऊ लागले. कविता खूप घाबरून गेली होती, परंतु हे लोक आता कविताच्या घराची छाननी करणार होते. आणि तेव्हा कविताला एक महिला पोलीस अधिकारी म्हणाली, तू कोणत्या मुलीला पाहिलं आहे का? त्या मुलीला तू माझ्या घरात जागा दिली आहेस का? तेव्हा कविता म्हणाली, मी झोपेतून आत्ताच उठलेली आहे, मला काहीच माहीत नाही. तुम्ही कोणाबद्दल विचारता आणि तुम्ही कोणाची तपास करत आहात? तुम्ही कोणाला शोधत आहात का? मला काहीच माहीत नाही. पोलिसांनी तरीही सगळी शोधाशोध चालूच केली. नंतर पोलीस टेरेसवर गेले. आता मात्र कवितेला खूप भीती वाटू लागली की पाण्याच्या टाकीमध्ये ती स्त्री आहे, त्यामुळे पोलीस देखील छतावर पाण्याच्या टाकीकडेच गेले आहेत. त्यामुळे कविता खूप घाबरून गेली. कविता विचार करू लागली की पोलिसांना माहीत तर झालं असेल का की पाण्याच्या टाकीमध्ये ती स्त्री आहे. कविता खूप विचार करू लागली आणि खूप घाबरूनही गेली होती. तेव्हाच कविताला एवढा विश्वास होता की त्यांचं लक्ष पाण्याच्या टाकीकडे नाही जाणार किंवा पाण्याची टाकीही उघडून अजिबात बघणार नाहीत. त्यामुळे तिचा आवाज खरा ठरला, अंदाज खरा ठरला आणि ती खरोखरच हुशार होते. पोलीस थोडेसे इकडे तिकडे बघून लगेच खाली आले आणि लगेच म्हणाले, या मॅडमच्या घरात कोणीही नाही. पोलीस म्हणाले, ती स्त्री इथून कधीच निघून गेली असेल, आपल्या पुढे जायला हवं, तेथून थांबून वेळ नको घालवायला. तेव्हा पोलीस घरातून बाहेर निघाले. तेव्हा कविताने मोठा श्वास घेतला आणि तेव्हा तिला महिला पोलीसकडून समजलं की मुंबईच्या जेलमधून एक महिला गुन्हेगाराची शोधण्यासाठी आम्ही इथंपर्यंत आलेलो आहोत. पोलीस गेल्यानंतर लगेच कविता छतावर गेली आणि टाकीचं झाकण काढून तिला बाहेर काढलं. थंड पाण्यामुळे ती थरथर कापत होती. 10 मिनिट तिला काहीच सुचलं नाही. कविता विचार करू लागली की अजून थोडासा उशीर झाला असता तर ह्या पाण्यामध्येही मरूनही गेली असते. एवढी हालत खराब झाली होती की कविता लवकरात लवकर तिला खाली घेऊन आली आणि तिला हीटरच्या जवळ बसवले. नंतर तिला कपडे बदलायला सांगितले आणि हीटरच्या जवळच बसवले. कविता विचार करू लागली की मी इथे मदत का करते, हे कोण आहे? पण मला माहीत नाही, पण हिला भूक लागलेली असेल म्हणून तिला काहीतरी खायला द्यावे असा विचार केला. नंतर कवितेने
तिच्यासाठी चहा बनवला आणि काहीतरी गरम खायला घेऊन तिच्या जवळ आली. कविताला वाटलं होतं की तिच्या चेहऱ्याकडे बघून एक निरागस तेज दिसत होतं आणि तिच्याकडे बघून असं वाटत होतं की गुन्हेगार आहे, नक्कीच चांगली स्त्री आहे. ही गुन्हेगार नसेल असे कविताला वाटत होते. थोड्या वेळाने स्त्री थोडीशी चांगली झाली. नरम चहा आणि गरम खाण्याने तिला हालत थोडीशी चांगली झालेली होती. तेव्हा कविता त्या स्त्रीला म्हणाली की तुला बघून असं वाटत आहे की तू गुन्हेगार स्त्री आहे, पण पोलीस का तुझ्या मागे लागलेले आहेत? काय केलं आहे तू? मुंबईच्या जेलमध्ये तू का गेली होती? तुला जेलमध्ये कैद का केलं होतं? आणि तिकडूनच पळून का आलेली आहेस? एवढे सगळे प्रश्न केल्यानंतर ती स्त्री शांत झाली आणि म्हणू लागली की गुन्हेगार नाही, मी गुन्हेगार नाही, मी मुंबईच्या जेलमध्ये जेलर आहे. आणि मग कविता शांत झाली आणि म्हणाली, हे काय बोलताय? तू गुन्हेगार नाही, जेलर आहे, मग जेलरच्या पाठीमागे का पोलीस लागले आहेत? हा विचार कविता करू लागली. मग ती स्त्री म्हणाली, जेलरच्या पाठीमागे गुन्हेगार असल्यासारखं माझ्या मागे का पोलीस लागले? ती तर सुंदर महिला तिची कहाणी सांगू लागली. खूप मोठी कथा आहे ती म्हणाली आणि ती सांगायला लागली. म्हणाली, कथा खूप हळवी आहे, तुम्ही पण तुम्हाला ऐकायची लागेल. तर गुन्हेगार नाही तर जेलर आहे मी, असं ती म्हणत होती. तेव्हा कविता म्हणते, असं का बरं? असं काय झालं की पोलीस तुमच्या पाठीमागे लागले? कारण कविताने सुद्धा एका जेलरच्या जागेसाठी अर्ज केला होता. त्यासाठी कविता म्हणते की तिकडे खरंच काय आहे ते मला सांगा, मला सुद्धा जेलरच व्हायचं होतं. त्यामुळे ती सांगू लागली, तुम्हाला ऐकून आश्चर्य होईल की इकडे काय होतं, तुमचा विश्वास देखील बसणार नाही, तुमच्या अंगावर शहारे येतील. ठीक आहे तर ऐका. मग माझं एक नाव गौरी आहे, मी खूप इज्जतदार घराण्यातून आलेली आहे. माझ्या घरी खूप चांगलं आहे, 2 बहिणी आहेत, 2 भाऊ आहेत. माझे वडील मुंबईच्या पोलीस ठाण्यातच हवालदार होते. त्यांनी आम्हाला लहानपणापासूनच खूप चांगले संस्कार दिले. नेहमी खरं वागायचं, इमानदार वागायचं तसं शिकलेले आहे. आणि ते नेहमी म्हणायचे की आपल्या कामाशी काम ठेवायचं, नेहमी वफादार राहायचं, मग ते कितीही छोटा असो किंवा कितीही मोठा असू दे. माझे वडील देखील एक इमानदार पोलीसच होते. पूर्ण नोकरीमध्ये त्यांनी 1 रुपयाचा सुद्धा भ्रष्टाचार कधीच केलेला नाही आणि त्यामुळेच ते स्वतःला खूप अभिमान करत असतात. यांनी कधीच रिश्वतही घेतलेली नाही आणि कामाला मात्र तटून राहायचे. म्हणून हालाकीचेच की दिवस काढले. आम्ही एवढी मुलं आणि बाबांचा एवढासाच पगार, यामध्ये आमचं गोरगरिबी दिसत. खूप गोष्ट वाईट होती, परिस्थिती वाईट होती. गौरी वडिलांची खूप लाडकी होती. गौरी नेहमी तिच्या वडिलांना म्हणायची, तुम्ही तुमच्या मित्रांना बघा आणि त्यांनी किती प्रगती केली आहे, ते कुठून एवढे पैसे आणतात, त्यांच्याकडून काहीतरी शिका म्हणजे आपण पण प्रगती करू. आयुष्य आराम करून त्या लोकांच्या घरामध्ये रोज त्यांची मुलं बघा किती चांगलं खातात पितात, चांगल्या स्कूलमध्येही जातात, मग कॉलेजमध्ये शिक्षण चांगले घेतात. आणि गौरी म्हणते, आम्ही मात्र सरकारी स्कूलमध्ये जायचं, फाटकी कपडे घालायचे आणि मात्र नवीन कपडे नवीन पक्वान खाताना आम्ही आपल्याकडे खायलासुद्धा काही नाही. आपल्याला रोज 30 शिळी चपाती खावी लागत आहे. दिवाळी आली तर चांगले अन्न नाही, फटाकेही नाही, कपडे तर खूप दूरची बात आहे, व्यवस्थित जेवण देखील नाही. आम्ही खूप वाईट दिवस काढलेले आहेत. नंतर नोकरी लागली आणि त्यानंतर गौरीला नोकरीसुद्धा लागली आणि नोकरी करताना तिने काय केले ते बघा आता. कारण ड्युटीवर असायचे, रात्रीच्या वेळची लोक ड्युटीवर असतात, दिवसा असं काही कारण कोणाची हिंमतही होणार नाही. कारण मी सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवत असते. मला रात्री काय होतं ते एकदा बघावं लागेल. हे तूप कोणासाठी येतं ते मला बघावं लागेल. रात्री काय होतं आहे याची गॅरंटी मी देऊ शकत नाही, त्यामुळे मला एक जास्त कामावर यावं लागतं, कविता म्हणाली. आणि सुनीता म्हणाली, ही तुपाचे डबे रोजच येतात का? तेव्हा गौरी म्हणते, हो, हे तुपाचे डबे रोज येतात आतमध्ये आणि माझ्या नजरेत हे नॉर्मल नाही. मी याचा अंदाजही लावू शकत नाही. ही तुपाचे डबे कोण पाठवतो, कोणासाठी पाठवतो? म्हणून मला एक साजूस असं सांगितलं, जासूसी करायला सांगते आणि मग मला त्याची पूर्ण माहिती मिळते की हे तूप कोणासाठी येतं. मग तिला सांगितल्यावरच तिने मला सांगितले की रोज रात्री एका अंधाराच्या खोलीमध्ये काही खास महिला आहेत, त्यांच्यासाठी हे तुपाचे डबे मिळतात
रात्रीच्या जेलर पूर्ण स्टाफला ही माहिती आहे की रात्री तुपाचे डबे हे कार्यालयामध्ये येतात आणि कार्यालयातील अजून 2 GR म्हणजे जे सामील आहेत. नंतर पुन्हा कविता म्हणाली, अंधाराच्या खोलीमध्ये देशी तूप महिलांना दिलं जातं. म्हणजेच काय? जर साजूसं सांगितलं तर महिला खोलीमध्ये जाऊन त्या देशी तूप खातात आणि जासूसने सांगितलं त्या महिलांची नावे देखील सांगितले की गौरी मात्र आश्चर्यचकित झाली आणि ती महिला खूप परेशान आणि डुबली पतली होती. पण आता तूप खाल्ल्यामुळे त्याची तब्येत एवढी चांगली झालेली आहे की जासूसनी माझ्या कानात सांगितलं की मॅडम, हे पूर्ण देशी तुपाची कमाल आहे, एक साधी गोष्ट नाही. मला पूर्ण समजलं होतं की याच्यामध्ये काहीतरी करावं लागेल, लवकरात लवकरच निर्णय घ्यावा लागेल. मग एक रात्री मी ठरवलं की आपण रात्रीच्या शिफ्टला यायचं. मग त्या दिवशी मी रात्रीच्या शिफ्टला आले, परंतु विचार ऐकून सगळे लोक आश्चर्यचकित झाले. जणू काही त्यांच्यावर वीजच तुटली किंवा खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला. ठरवले की आज दुपारीच झोप पूर्ण करायची, म्हणजे मला रात्रभर कोण कुठे काय करते हे व्यवस्थित जागरण करून लक्ष ठेवता येईल. एवढा मोठं वाईट काम करण्यासाठी माझा पूर्ण स्टाफ त्यांच्यामध्ये सामील होता. सगळं काही माझ्या डोळ्यासमोर चाललं होतं, पण तरीही माझा त्यांच्यावर विश्वास बसत नव्हता. त्यांनी चांगलाच मोठा सूर खोदला देखील होता. 2 महिला होत्या ज्या मुंबईमधील खूप मोठ्या गुंडांच्या साथीदार होता. त्या गुंडाने त्यांना जेलमधून काढण्यासाठी हा प्लॅन बनवला होता. खूप महिन्यांपासून हे काम चालू होते की पोलिसांचा पूर्ण स्टाफ त्यांच्यामध्ये सामील होता. त्या 2 महिलांना जन्मठेपेची शिक्षा दिली होती आणि त्यामुळेच तेथून फरार व्हायचे होते. म्हणून त्या तुरुंगात खोदत होत्या. जेव्हा मी म्हटलं काय चाललंय इथं, तेव्हा एकीच्या हातून तर मोबाईल खाली पडला आणि दुसरी सुरंग खोदत होती. सुरंग खोदणे काही सोपे काम नव्हते, पूर्ण दगडाचं काम तुरुंगामध्ये केलेले होते आणि त्यांच्यासाठी खूप साऱ्या ताकदीची गरज असते आणि ही ताकद मिळवण्यासाठी त्या महिलांना देशी तूप पुरवले जात होते. हे सगळं माझ्या डोळ्यासमोर चाललं होतं. तेव्हा मी लेडीज कॉन्स्टेबलला विचारलं, आणि अजून कोण आहे तुमच्याबरोबर? ती काहीच बोलली नाही. पण मी म्हटलं की हा कमिशनरला सांगून ठेवते, मग तुझी नोकरी जाईल, मग बोलशील तू. मी हाय कमिशनरला फोन करणार. तेवढ्यातच डोक्यात पाठीमागून कोणीतरी काहीतरी मारले आणि मी बेशुद्ध झाले. जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मी स्वतः एका तुरुंगामध्ये कैद होते. लेडीज कॉन्स्टेबलने माझ्या डोक्यावरचे काहीतरी मारले, असे त्यांच्यामुळेच मी बेशुद्ध झाले, नाहीतर मी पकडली गेली असती. मी जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा माझ्याबरोबर एक कॉन्स्टेबलही होते. गुन्हेगार महिलांची मदत करण्यासाठी त्या गुंडाने खूप सारे पैसेही मोजले होते. नंतर त्या पोलीस कॉन्स्टेबलने माझ्याकडून सुट्टीसाठी एक अर्जही केला. मी गायब झालेले कोणाला समजू नये म्हणून त्याच्यावर माझी सही देखील घेतली. मी महिलेपासून ते गुन्हेगारांपर्यंत त्यांचा गुन्हा कबूल करण्यासाठी जेव्हा यायचे तेव्हा एका खोलीमध्ये कॅमेरा बसवला होता आणि नेमकं त्याच खोलीमध्ये आज मी होते. त्यामुळे दोघेही या कॅमेरामध्ये रेकॉर्ड होत होतं आणि आमचे बोलणे देखील रेकॉर्ड होत होते. कॉन्स्टेबल महिलेने मला तिचे सर्व पराक्रम सांगितला, कसे आम्ही यामध्ये सामील झालो. ती खूप हसत होती. मी फक्त एकच विचार करत होते की इथून कसं सुटायचं. मग दुसऱ्या दिवस आला. कॉन्स्टेबल माझ्यासाठी जेवण घेऊन आली. तेव्हाच मी तिच्या डोक्यावर एक काठी मारली आणि तेथून निसटले, कारण माझ्या जीवाला सुद्धा धोका होता. आता फक्त काही मला तो त्या रूममधून कॅमेरा मिळवायचा आहे, ज्यामुळे मी सर्वांसमोर हे सत्य उघड करू शकते की मला काहीही कोणीही करून त्या कॅमेरापर्यंत पोहोचले पाहिजे. पण मी जिकडे जाऊन करू शकत नाही, कारण तिकडे जाणं म्हणजे खूप खतऱ्याचं काम आहे. त्यावेळी कविता म्हटली की मी तुझी मदत करायला तयार आहे. मी स्वतः जेलर या पदासाठी अर्ज केला आहे. कदाचित जेलर पदावरून तुला काढून जाहिरात केली आहे. त्यावेळी कविताचंच त्या ठिकाणी सिलेक्शन झालं. कविताने गौरीला वचन दिलं होतं की मी तुझी पूर्ण मदत करेल. ड्युटी जॉईन करताच तिने फिरून सर्व भाग एकदा तपासून पाहिला.
कुठे गुन्हेगार महिलांना ठेवलं जातं, त्यांना कोठून देशातून पुरवलं जातं आणि ते कशा प्रकारे सुरुंग खोदतात याची सर्व माहिती तिने काढली. तिला काहीही करून गौरीची मदत करायची होती. आता गौरीला निर्दोष सिद्ध करायचं होतं. खूप विचार केल्यानंतर मी एक हाय कमिशनरला एक पत्र लिहिलं. त्याच्यामध्ये लिहिलं की जेलमध्ये सुरुंग खोदला जात आहे. लेडीज कॉन्स्टेबल नाईट ड्युटीचा पूर्ण स्थापनेच्यामध्ये सामील आहेत. मुंबईमधील खूप मोठ्या गुंडांच्या साथीदार ज्या महिला आहेत त्या सुरुंग खोदत आहेत. मला गौरीने त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती सांगितली आणि एका खोलीमध्ये गौरीने कॅमेराही लावला होता. त्याच्यामध्ये सर्व रेकॉर्ड झालेले आहे. कॅमेरा आपल्याला मिळवायला पाहिजे, तेव्हा रात्री 11 वाजता तुम्ही सर्वजण इथे हजर व्हा असं तिने पत्र लिहिलं. आणि हाय कमिशनरची टीम त्या ठिकाणी हजर झाली आणि रंगेहात सुरुंग खोदणाऱ्या महिलांना पकडलं. लेडी कॉन्स्टेबल महिला, जेलर या सर्वांना पकडलं. गौरीने कवितेचे खूप आभार मानले. कवितामुळची गौरीची सुटका झाली आणि दोघींचा अगदी पक्की दोस्ती झाली. गौरीला पुन्हा एकदा नोकरी जॉईन करण्यास सांगितले गेले. गौरी निर्दोष सिद्ध झाली. गौरीला पुन्हा मान सन्मान देण्यात आला. तिचा सत्कार करून अवॉर्डही देखील देण्यात आले. गौरी आणि कविता दिवस आणि रात्र या दोघींची जेलरची ड्युटी खूप चांगल्या प्रकारे पार पडू लागला. आता पुन्हा पहिल्यासारखं अगदी हसत खेळत असणारं पोलीस स्टेशन तयार झालं. मित्रांनो, ही सत्य घटना आहे. तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव नक्की लिहा.